विदुराने विचारले. पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला. ते पृथ्वीचा भार उतरविल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना. प्रिय उद्धवा, आम्हा कुरुवंशीयांचे परम सुहृद आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतींसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव खुशाल आहेत ना. हे उद्धवा, जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडून प्राप्त करून घेतले, तो यादवांचा सेनापती वीरप्रद्युम्न सुखात आहे ना. सात्वत, वृषणी, भोज आणि दाशार्ह वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहेत ना. त्यांनी राज्य मिळण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती, परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजसिंहासनावर बसविले. हे उद्धवा, आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणेच सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्णपुत्र साम खुशाल आहे ना. हे पार्वतीपुत्र कार्तिक स्वामी होते. अनेक व्रते करून जांबवतीने यांना जन्म दिला होता. अर्जुनापासून रहस्यांसह धनुर्विद्येचे शिक्षण घेतलेला सात्यकी सुखरूप आहे ना. योग्यांनाही दुर्लभ अशी भगवद्गती सात्यकीला श्रीकृष्णाच्या सेवेनेच सहज प्राप्त झाली. भगवंतांना शरण गेलेला निर्मळ अंतःकरणाचा बुद्धिमान अक्रूर प्रसन्नचित्त आहे ना. तोच अक्रूर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता. देवमाता अदितीप्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना. जसे तिन्ही वेद यज्ञ विस्ताररूप अर्थाला आपल्या मंत्रांमध्ये धारण करतात, त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते. आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना. त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त, अहंकार, बुद्धी व मन या अंतःकरण चतुष्टयाच्या चौथ्या तत्वाचा मनाचा अधिष्ठाता समजले जाते. हे उद्धवा, आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदिक, सत्यभामेचा पुत्र चारुदेष्ण, गद इत्यादी सर्वजण सुखरूप आहेत ना. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या साहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्ममर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना. मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा जळफाट झाला होता. अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्णू असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही. जेव्हा तो गदा युद्धात वेगवेगळे पवित्रे घेत असे, त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे. ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकले गेलेले आणि भिल्लाचा वेश घेतल्यामुळे कोणालाही ओळखू न येणारे भगवान शंकर प्रसन्न झाले होते. तो सेनापतींचे यश वाढविणारा गांडीव धनुष्यधारी अर्जुन सुप्रसन्न आहे ना. आता तर त्याचे सर्व शत्रू संपले असतील. पापण्या ज्याप्रमाणे डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणेच कुंतीचे युधिष्ठिरादी पुत्र ज्यांचा नेहमी सांभाळ करतात आणि कुंतीनेच ज्यांचे लालन पालन केले, ते नकुल आणि सहदेव कुशल आहेत ना. ज्याप्रमाणे 2 गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून घेतले होते, त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते. अहो, श्रेष्ठ राजर्षी पांडूंचा वियोग होऊनही कुंती
केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली. ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एक धनुष्य घेऊन एकट्यानेच 4 दिशा जिंकल्या होत्या. हे उद्धवा, ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूंचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळवून आपला हितचिंतक असलेल्या मला नगराबाहेर घालवून दिले, तो धृतराष्ट्र अधःपतनाकडे जातो आहे हे पाहून मला फार वाईट वाटते. परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही. जगद्विधाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात. मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहत इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे. जरी कौरवांनी अपराध केले असले तरी भगवंतांनी त्यांची अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दृष्ट राजे धन, विद्या आणि जातीच्या मदाने अंध होऊन कुमार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरकाप उडवित होते, त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते. उद्धवा, भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत, तरीसुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्याजवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्मकर्मे होतात. नाहीतर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छिल. म्हणून मित्रा, ज्यांनी अजन्मा असूनही आपल्याला शरण आलेले सर्व लोकपाल आणि आज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदुकुळात जन्म घेतला आहे, त्या पवित्र कीर्ती श्रीहरींच्या कथा मला ऐकव. अध्याय 1 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.